छान छान. आपलं लुमिराईज कंपनीचं जे सेंटर आहे थेरपी सेंटर, त्या सेंटरमध्ये एक ताई येतात. 3 दिवसापासून ताई येतात. तर त्यांना काय फरक पडला आहे, किती टक्के फरक पडला आहे, तर ते त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही त्यांना प्लीज वेलकम. आई, ताई या तुम्ही, आणि सगळ्या आई बाबांना तुमचा अनुभव सांगा. आई ताई तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव मेघा बायकर. मी कोरडेनगरमध्ये राहायला आहे. आत्ता 3 दिवसापासून मी थेरपी घेते. पण माझ्या गुडघ्यांना स्टिफनेस जो होता, उठल्यानंतर सकाळी मला खाली बसायला जमत नव्हतं. तर पहिला रिझल्ट माझ्या गुडघ्यांवर आहे. मला सध्या आता खाली बसता येते, म्हणजे गुडघ्यांवर डायरेक्ट वागता येत नाही. मला मणक्याचा इश्यू आहे, पण गुडघ्यांचा जो इश्यू होता माझा प्रायमरी इश्यू तो सॉल्व्ह झाला. तिथून माझी सुरुवात आहे. तर खूप छान वाटतं इथे सेंटरला येऊन, आणि पुढे पण कंटिन्यू करणार आहे. ताई तुम्ही कुठली थेरपी घेतली? रिबॉन बेड थेरपी घेतली. रिबॉन बेड. बरं, पहिल्या दिवशी आले तेव्हा थेरपी घेतल्यावर काय कसं वाटलं तुम्हाला? फर्स्ट डेला मी थोडी थेरपीला घाबरत होते, कारण पहिला जो एक्सपिरियन्स होता माझ्या बेडबद्दल, तर त्यामध्ये मला थोडंसं पेन जास्त झालं होतं. त्या पेनमुळे मी रिबॉन बेड घ्यायला खूप घाबरत होते. मग पहिल्या दिवशी घेतल्यावर इतका, म्हणजे जो त्रास पहिले एक्सपिरियन्स मी केलेला आहे तेवढा त्रास नाही झाला. किंवा काल पण बेड थेरपी घेतली ना, तर काल थोडंफार पेन झालं. आता बरं वाटतंय तुम्हाला? ताई तुम्हाला कुठले आजार आहे? मला थायरॉईड आहे, युरिक ॲसिड लेवल माझी वाढलेली आहे, आणि प्लस मला सर्वायकल आणि लंबरचा पण इश्यू आहे. डिस्क प्रॉब्लेम आहे मला, सर्वायकल लंबर. तुम्ही कुठे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली का? भरपूर डॉक्टर केले आतापर्यंत. हो. मग कसा फरक पडायचा का तुम्हाला डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेऊन? ट्रीटमेंटने फरक पडतो, पण एकच गोष्ट आहे की जर मी एक्सरसाइज केली, जर एक्सरसाइज नंतर मला त्रास नाही होत, एक्सरसाइज स्किप केली की मला त्रास होतो. पुन्हा त्रास. हां, जसं आता इथे आल्यानंतर मी 3 दिवसापासून एक्सरसाइज करत होती ना, पण माझी जी आपण म्हणतो काम करण्याची लेवल वाढली. काम करण्याची लेवल. मला उठता पण येत नव्हतं का पहिले? नाही, म्हणजे मला आता 12-15 दिवसापूर्वी डिस्क बाहेर आली होती माझ्या चुकीमुळे. मी समोर फॉरवर्ड बेंडिंग नाही करायला पाहिजे, तर ते केल्यानंतर माझी डिस्क बाहेर आली. तर 10-12 दिवस मी म्हणजे जास्त मुवमेंट नव्हतं करू शकत, फक्त जेवायला उठणे आणि वॉशरूमला वगैरे त्रास होतो. हां, आता मी 10-12 दिवसानंतर मी थेरपी 3 दिवसाची थेरपीने फरक पडला? नाही, माझ्याकडे आधी म्हणजे जिम ट्रेनर यायची, त्याच्यानंतर मी इकडे आली. तर मी इथे आले होते आणि मला सेंटरबद्दल माहिती मिळाली, तेव्हा मग मी इथे आले. ताई तुम्हाला आपली रिबॉन बेडची थेरपी कशी वाटते? छान आहे, एकच नंबर आहे. हो. आणि किती टक्के तुम्हाला फरक पडला थेरपी? आता सध्या मला जिथे पेन होतं ते पेन आहेच आहे, पण फक्त फरक काय पडला आहे की मला पहिले कसं की प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा लागायचा, कोणती मुवमेंट करताना मला विचार करावा लागायचा. तर आता मी तेवढं म्हणजे तेवढं माइंडसेट केलं आहे की याच्यातून मला खूप चांगला रिझल्ट मिळणार. नक्कीच ताई, तुम्हाला छान फरक पडेल. थँक्यू. बघा, ताईंना खूप छान असा फरक पडला आहे. ताईंना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, खूप डिस्कमध्ये प्रॉब्लेम झाला होता. 3 दिवसात ताईंना फक्त रिबॉन बेडची थेरपी घेतली ताईंना इतकं छान फरक पडला आहे. ताई जर रेग्युलर आल्या तर एकदम छान फरक पडेल, कुठल्याही ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. ताई तुम्हाला खरंच आणि रेग्युलर यावं. आणि आपल्या अजून सेंटरमध्ये 2 आईबाबांना अजून माहिती द्या आपल्या थेरपीबद्दल. आणि ताई तुम्ही या सेंटरमध्ये जे येणारे आईबाबा आहेत त्यांना काय सांगाल? एकच सांगेन, माझं वय 40 आहे आणि माझ्या वयाच्या 40व्या वर्षी मी जो प्रॉब्लेम फेस करते आहे, तर तो प्रॉब्लेम कोणालाही नको, म्हणजे एजेड पर्सनलाही नको, किंवा माझ्यापेक्षा कमी एजचे लोकंसुद्धा आता हा प्रॉब्लेम फेस करत आहेत. तर इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही हेल्दी लाईफ देत आहे, आणि येणाऱ्या व्यक्तींनी इथे कंटिन्यू करावं. मी पण माझ्या ओळखीतल्या लोकांना सांगते, माझ्या ओळखीतले 3-4 लोक असे आहेत की त्यांना मी सांगते की इथे या तुम्ही आणि थेरपी घ्या असं. आणि इथला एक्सपिरियन्स म्हणजे मशीन व्यतिरिक्त इथलं जे सराउंडिंग आहे ना, म्हणजे स्टाफ मेंबर वगैरे, ते पण खूप छान आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे, आणि कोणत्याही प्रकारचं आपण म्हणतो ना की इथे फसवेगिरी नाही आहे. जिथे आपण म्हणजे आपण ट्रस्ट ठेवून तिथे तुम्ही कंटिन्यू करू शकता, आणि मला एवढी गॅरंटी आहे की पूर्णपणे रिकवर होऊन. नक्कीच ताई, तुम्ही पूर्णपणे बरे होणार. नक्कीच. थँक्यू. ताईंसाठी क्लॅपिंग करा. खरंच ताईंना खूप छान असा फरक पडला आहे, आणि ताई रेग्युलर या असंच आणि तुमचे आजार बरे होते.